इकडं बघ, इकडं बघ. हे बघा ती शिंग. काय बाबा कोंबडी कुठे गेली कुठं नाही शोधा ना. साडी कुठं आता आली तर आली नाही तर गेली समजायची. आता कुठं बनते आली. लाईट गेली म्हणलं. 7 वाजले. 7 वाजले ना. 7 वाजता जाते आता. 7लाच जा दीदी. हा 7लाच जा. तुम्हाला माहित नव्हतं का? नाही काय गट आता अर्ध रात्री आता एक घेऊन टाकू. हा खोऱ्यापासून तेवढे 2-3 आणि ते तेवढे झालं झालं का ओके झालं. ते याला कॉक चालू होता ना. हा आता काही टेन्शन नाही. ते वाफा भेळ बघा ते बारीक वाफा ते बिजीला. हा मग काही टेन्शन नाही. भिजले ते त्याला आहे ना रात्रीच मी कारलेस तिथून ती नळी टाकली होती डायरेक्ट इकडं टाकली होती मी पाहिली ती. हा ही नळी टाकली होती. मस्त भिजली तिने. बाबा आपण हे काड्या राहून देऊ मंडप करूया. मग तसंच राहून द्यायचं. इकडून एक लावायचं ना असं तारे लावून असं मोठं इकडून एक आणि तिकडून एक. हा पण ते जाता आलं पाहिजे. आता येत नाही त्याच्यामुळे काही काढून टाकायचं काय टेन्शन नाही. पण ते काढून ते त्याला बसून टाकू आपण. की मग इकडून जर गेला माणूस तोडता आलं पाहिजे. हे बारीक होईल काय वेल्ले मोठे होते नी होतेच ना. मग ते चठे होते काय आता लागले अजून मोठे होते तारी धरल्या त्या तिकडे धरल्या दोघांनी धरले. एक झालं वाकडे एक धरले निवी धरली. घासाला ठिबक बसवायचं काय करावं काय नाही. हे माय चाललंय याच्यातलंय ना. याच्यातलं एक नाड्या पाईप बसव. कोणते डेंजर पाईप घासाला काय काय होतं रेन पाईप. हा ते जागेवर हे होतं का. जागेवरचा प्रश्न नाहीये. ते मोठ घाले बसत नाही ना. नाही तरी बी ते काय भारी सगळं वाफ बिझनेस ना. ते किती काही केलं तर खालून मध्ये जरी आथरला आपण तरी बिझनेस ते वाफ नाही. आज जिल्हा की म्हणतात नको नको नको. मग त्यापेक्षा ते ठिबक केलेलं बरं. कारण की मग असं इकडं कुठं पाणी देत असलं माणूस मग ते असं आपोआप ठिबक नाही. मिरचीला जात तसं टुपुक टुपुक. मी आलो गाड्या इकडं खाली या बरं. मकाकडे या मकाकडं. बरी झाली बुवा आता. हिच्यावर आता फवारा घ्यावा लागेल एक. हे पानं किडा बसायला लागला वाटतं. हिच्यावर फवारा घ्यावा लागेल एक आता. ते आहे याचं औषध भेटत. त्याला पाणी देऊ आता रात्री. याला पाणी देऊ आणि ते घास म्हणतो कांदा उरलेला आहे त्याला देऊ. याला युरिया फेकतो मी. फेकतो म्हणजे नको फेकायला नको भाऊ खालूनच देऊ. तिकडं मी युरिया फेकला सगळे पानं करपलेत. सगळ्या धिंगाणा झालाय. उद्या रात्रीचे आणि परवा रात्री आज पुढचा आठवडा अख्खा रात्री. मी काय म्हणतो युरिया ते नॅनो युरिया नाही का बाटली ती देऊ. खालून पाण्यातून दे सोडून. गेले का काय ते लग्नाला गेले नाही अजून घरीच तू जायचंच नाही काय माहिती अजून नाही जायचं बहुतेक. अजून कांद्याची साईज थोडी होऊन द्यायची. लय भारी झालाय कांदा. लय भारी म्हणजे लयच भारी झालाय बघा. काय गोल आहे. गोलटी पाहिजे बरं का. लय भारी गोल हीच गोलटी. हा ही पण आहे ना. नाही गोलटी म्हणजे यो पण हा. पण आता हे कसं झालेलं आहे की बाहेर पडला होता. हा मग आता ते मग नीट खोसला नाही ना. बाहेर पडला होता. डुकरं काय याला घुसले एक वाटी देऊन का ते बाहेर पाडून बाबा हे पिन द्या राव ठेवून खाते तर महिना नाही ते याच्या अगोदर काढायचा. कसं द्या एप्रिल आणि मे ते एप्रिल मध्येच काढायचा. बर्थडेच्या अगोदर का नंतर. मग त्याला एवढं लक्षात ठेवा शेवटचं पाणी पडलं का फवारा दुसऱ्या दिवशी मारायचं बरं का. एवढं लक्षात ठेवा फक्त. काय कांदा काढायचा 8 दिवस आधी फवारा मारून टाकायचा. हा बरोबर. घरी ठेवायचा ना का नाही. आता घरीच ठेवा लागेल. भाव नाही ना एवढा. हा ना ते भाव लय कमी झालाय घर. काय झालं बाबा कोंबडे बाहेर पळायला का. कोंबड्या बाहेर पळाले. अरे इथं ट्रक काय थांबले. चला येऊ का मी घेऊन. सोन मावशीने इडली केली घेऊन येत होती. इडली सांबर खायंगे आज. काय बाबा कोंबडी कुठे गेली कुठं नाही शोधा ना. साडी कुठं
कुठं गेली न कुठं नाही बाबा. आता आली तर आली, नाही तर गेली समजायची. आता कुठं गेली न काय नाही. त्यांनी नाही घेतल्या पाहिजे तिला हे करून. हा? कुठं जाणं आहे ना, काय माहिती. मी येतो गोठ्यावरून. चावी कुठे आहे काय माहिती गाडीची. अगं कोंबडी कुठं पळाली काय माहिती, तिला शोधत होतो. झाली की इडली दे बरं मला. आजी विकून आल्या काय दही दे ना मग लवकर. मला ती कोंबडी शोधायला जायचंय. कुठं पळाली कुठं नाही काय माहिती. काय माहिती कुठं गेली. त्या तिकडून बंटीने हाकलेली तिला, ती कुठं गायब झाली काय माहिती. बाबा बाबा मस्त इडल्या केल्या तिने. नुसती इडली खायची आज. हे काय दूध आहे. आता इडली. चला येऊ का बाबा. मी कोंबडी शोधतो आता. कोंबडीचं मोठी कोंबडी अंड्यावरची. ते काय झालं, गेटच्या बाहेर आली, कुत्री भोकली. ती कुठं लपून बसली का त्या आब्यान त्यांच्या तिकडे गेली. त्याच्यामुळेच काही कळा ते. आता चला घरी. आली भाऊ कोंबडी. कुठून आली काय माहिती. गौरी तिकडं होय, तू आहे ना हे करशील. मला ते कोंबडी आखलीची. चला रे हो तिकडे बसा. चला चला तिकडं वा हो तिकडं. चला चला चला. गेट उघडं ठेवलंय तुम्ही. लगेच आता गेटच्या बाहेर लगेच. हेर हेर हेर. काय काय बघावं बा आता. कुठं ए बाई ए कुठं चालली. अरे बघ किती मोठी कोंबडी होती. किती मोठी कोंबडी होती बाबा. थोडी बाजरी त्यावर त्यांना कोंबडी तू कोंबड्याला. आ 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 आ. अरे खा. आ ए तुम्ही नका येऊ तिकडं वा ना. काय गाड्या करड बी ना. आ आ आ आ आ आ आ. म्हणले भाऊ आता सगळे राज येऊन ते. चला थोडा आराम करू. 2-3 दिवस झालेत बरं का. अंडे घेतो मी खिशातच विसरतो. 3-4 अंडे मी खिशातच फुटलेत. काय सांगू तुम्हाला. दुसरं काम लागलं की लगेच विसरून जातो. अंडे बाबा खिशात. लगेच कार्यक्रम अंड्याचा. हल्लं पेरलं का टेमकड काय मोठं झालंय. हा आज ड्रायव्हर होतो. तुला तिची गौरी शिंगच लई हे झाली. त्या बघा शिंग कच झालेत. इकडे बघ एक फोटो काढू दे. शिंग वाकडे झाले म्हणलं गौरीचे. इकडून ये असं. इकडं बघ हे बघा ती शिंग असे कच झालेत काय माहिती. शिंग तरी तिचे. गौरीला झाले 2 महिने कंप्लीट आता. गाभण आहे. पहिल्याच टायमाला गाभण राहिली. अशी कारड पाहिजे भाऊ. एकच नाही तर ना दुसऱ्या महिन्यात किंवा मग मी बघितलं तर 3ऱ्या महिन्यात बी पलटत असतात. पण अजून काय नाही पलटली. हिची आई पण तशीच होती पहिल्याच वेळेला. काम तमाम. आज झाले की नाही अजून किती दिवस चालत आहे आता हे. आता डाळीचं काम चालू आहे. 4 अंडे निघले बरं का. डाळीचं काम चालू आहे आता. हो बरोबर. लगेच सोडतो. हे 2 अंडे ठेवून येतो. पहिले अंडे ठेवून येत नाही रे फुटते परत. नुसते अंडे झालेत भो. कोणाला लागत असले तर कमेंट मध्ये सांगा. पार्सल सुविधा उपलब्ध नाही पण. गिराईक आज सकाळी आज ड्रायव्हर होता म्हणून. नाही तर गिराईकच नाही अंड्याला. आता उन्हाळ्याचं. चला भाऊ थोडं आळं करतो याला मग देतो पाणी सोडून. नाही ना चला आता सोडलं पाणी. होईल हिरवे आता. इथं पैप बघ ना एखादा चांगला. ते आता नेमकी बारीक पडत ती उभी आहे. ते खाली थोडा वेळ फक्त चालू दे आता. पूर्ण नाही त्याला 15-20 मिनिटं चालूच ठेवणार. त्याला खाली राहतो थोडं. हेच येतो ठेवून. मुंग्या निघल्यात आता.
मुंग्या निघल्या मुंग्या पांढऱ्या. किती पाणी पिलंय बाबा ते झाड. 15 मिनिटं मोटर चालू. तेवढी गोणी बांधली तेवढ्या राड्यात. पप्पानी गहू चालवलेत नगरला. तोवर चालू आहे फुल पिऊ राहिले. आजी बाबा मोटर पैसे जा बरं का आता बंद करावं लागेल. मला काय म्हणते बोर ते हे काय म्हणते त्याला सतत लिंबू आहे तिला काय असं नाही आंब्यावर नाही तेच का. होय तिला आहे ते बोकड्याचं ते द्यायचं आहे आपल्याला. ते चारट आणायची. कधी कसं देते ती ते आवाज कमी करा ना आजी. कधी देते ते कशी देते ते मला सांगा. नाही कशी देते किती दिवसाचं घ्या पाणी किती दिवस नाही द्यायचं मग ते वार किती दिवसांनी येतो. हां आणि किती दिवसांनी बार येतो तो सुरू होतं का. बरं ते एक चार का आणतो मी मटणावाल्याकडून दुसरं कोणा शेवगावला गोणी बरं आणायची. नाही तर काय ते जाऊन म्हणावं लागेल मग तो देईन. नाही तर ते आसपाकला बघतो विचारून. आसपाकडं असेल ना हे कोण मग काय का ती काय झालं गोण्या शिवल्या शिवल्या. काय दादा पैसे काम होते भो. काय काम होतं माझ्यापाशी. हा आजी बोंबलत होती. एकच शिवलं का तशी 2 झाले ना रे. असे कम शिवले मग हळूहळू. आता या आता हे बघ ना. अरे दाबण नाही. देवा यास कसं केलं ते. मग आता काय हे दाबण केलं हे असं काही करीत. जरा पापड्या तळल्या होत्या थोड्या. जरा मग हा बघ कोणत्या शेंगदाणे असतं बटाट्याच्या. हिला कसं शिवणार आता पण शिवतात तुटकं बाबा. तुटकं. आजी पापडे खातो वाड्या तळल्या होत्या मला भूक लागली म्हणून. थोडं ते पिशवीतून तोडलं होतं ते सोडली त्या किटलीमध्ये सोडली. चहा भारीत का नाही. चहा व्हायचा आहे ना. चहाचीच वाट बघू राहिलो. पापडे त्याचे मोठे आले नाही तर पापडे सगळे खाऊन घेतले असते. चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. ओ आजी बाबा टाटा बाय बाय म्हणा. व्हिडिओ संपला. टाटा. बाय बाय. आजी मला वाटलं आजी खवळत्या पापड्याला आजीनेच घेतल्यात खायला. आजी बरं लागत.